Greeting from Shri Sahakekar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar, and this is our lecture of Financial Accounting 2. Today we are going to start new topic, that is valuation of shares. This is part of chapter number 1 only, new topic valuation of shares. In today's lecture, we will discuss about meaning of valuation of shares, occasion of shares valuation, factors affecting shares valuation, and methods of valuation of equity shares. In today's lecture, we will not discuss about methods. In next lecture, we will discuss about methods. But first of all, we will see what is valuation, in which occasion shares are valued, which factors affect the shares valuation. Valuation of shares. Valuation of shares is a process of determining the fair value of the company shares. आता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा अर्थ का आपण इथे बघतोय? कारण तुम्हाला माहिती आहे की कंपनी 100 रुपयाचा एखादा शेअर्स इश्यू करते, 10 रुपयाचा शेअर्स इश्यू करते किंवा 2 रुपयाचा शेअर्स इश्यू करते, 5 रुपयाचा शेअर्स इश्यू करते. वाय व्हॅल्युएशन? तर आणि नक्की व्हॅल्युएशन म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण इथे व्हॅल्युएशनचा अर्थ पाहतोय. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ही एक प्रक्रिया आहे डिटरमाइनिंग द फेअर व्हॅल्यू ऑफ कंपनी शेअर्स. कंपनीच्या शेअर्सची योग्य किंमत ठरवण्याची ही एक प्रक्रिया आहे. कारण शेअर मार्केटमधले जे शेअर्सचे दर असतात ते डिमांड फॉर आणि सप्लाय ऑफ याच्यावर अवलंबून असतात. So valuation of shares is a process of knowing the value of company shares. Share valuation is done based on quantitative techniques and shares value will vary depending on market demand and supply. म्हणजे शेअरचं व्हॅल्युएशन आपण जे करतो ते क्वांटिटेटिव्ह टेक्निक्सचा वापर करून आणि मार्केटमधली शेअरची किंमत ही डिमांड आणि सप्लायमुळे बदलत असते. The share prices of listed companies which are traded policy can be known easily. बघा, share prices of listed companies which are traded publicly can be known easily. Listed कंपन्या ज्या आहेत त्यांच्या शेअर्सच्या किमती या आपल्याला सहज कळू शकतात कारण त्यांचं लिस्टिंग कुठे झालेलं असतं स्टॉक एक्सचेंज मध्ये. But private companies whose shares are not publicly traded, the valuation of shares is really important and challenging. ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांचं लिस्टिंग झालेलं नाहीये, त्यांचं व्हॅल्युएशन करणं हे एक महत्वाची गोष्ट आहे and it is challenging also. Shares of a company are to be valued at different occasions. That are as follows. आता कोणत्या कोणत्या परिस्थितीत शेअर्सचं व्हॅल्युएशन केलं जातं? First one, shares of one class of are to be converted into shares of another class. म्हणजे एका प्रकारच्या शेअर्सचं दुसऱ्या प्रकारच्या शेअर्स मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर उदाहरणार्थ बघा, कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स असतात किंवा कन्व्हर्टिबल डिबेंचर्स असतात. तर ऍट दॅट टाइम you have to value the shares. Second, when shareholders want to take loan against security of shares, म्हणजे shareholders जे आहेत त्यांना कर्ज घ्यायचे आणि कर्ज घेण्यासाठी security तारण म्हणून ठेवणार आहेत म्हणजे शेअर्स ठेवणार आहेत तारण म्हणून. मग at that time the valuation of shares is needed. Third one, when shares are to be bought and sold, त्या वेळेला शेअर्सची खरेदी विक्री केली जाते ऍट दॅट टाइम व्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सपोज मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे कंपनीच्या शेअर्समध्ये कोणत्याही कंपनीच्या, तर कोणते शेअर्स मी घेतले पाहिजे तर मला त्या शेअर्सचं व्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. ते टेक्निक्स माहिती असेल तर मी नुसतं डिमांड आणि सप्लाय याच्यावर विचार न करता त्या टेक्निकचा उपयोग करून मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला नक्कीच त्याचा फायदा होतो. सो ऍट टाइम ऑफ bought and sold shares are to be valued. Fourth one,
when company are amalgamated, absorbed and reconstructed. म्हणजे ज्या वेळेला कंपनीचं अमाल्गमेशन होतं, त्या कंपन्या दोन एकत्र येतात, ऍब्सॉर्ब अँड रिकन्स्ट्रक्शन, नवीन रचना कंपनीची बदलली जाते. ऍट दॅट टाइम शेअर्स आर व्हॅल्यूड. अँड फिफ्थ when government wants to compensate shareholders on the nationalization of company. ज्या वेळेला एखाद्या कंपनीचं नॅशनलायझेशन होतं, नॅशनलायझेशन होत असताना, नॅशनलायझेशन होतं म्हणजे काय, त्या कंपनीचे शेअर्स गव्हर्नमेंट विकत घेतं. आणि गव्हर्नमेंट शेअर्स विकत घेत असेल तर त्यावेळेला गव्हर्नमेंट काय करतं, जे प्रायव्हेट ओनर्स आहेत त्यांना त्यांची किंमत देतं आणि ती पैसे देतं आणि त्यांचे शेअर्स खरेदी करतं सरकार. ऍट दॅट टाइम व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इज नीडेड. तसंच आता तुम्ही बघितलं असेल की नॅशनलाइज कंपन्या प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे. त्याला काहीतरी एक शब्द आहे, आता काही कंपन्यांचं होणार आहे, म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपन्या त्या प्रायव्हेट लिमिटेड होणार आहेत. ऍट दॅट टाइम ऑल्सो व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इज डन. मी तुम्हाला तो शब्द नक्की आठवला की सांगेन. फॅक्टर्स अफेक्टिंग शेअर व्हॅल्युएशन. आता शेअर्सच्या व्हॅल्युएशनवर कोणत्या कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो? डिमांड अँड सप्लाय ऑफ शेअर्स इन रिकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. म्हणजे एखाद्या शेअर्सला डिमांड वाढला सप्लायच्या तुलनेत तर शेअर्सचे दर वाढतात. एखाद्या शेअर्सचा डिमांड कमी झाला पण सप्लाय वाढला तर शेअर्सच्या किमती कमी होतात. त्यामुळे डिमांड आणि सप्लाय ऑफ रिकॉग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ शेअर्स. सेकंड, नेचर ऑफ बिझनेस. कोणत्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करतात? सपोज आता कोरोना वगैरे हे जे काही चाललंय तर या ह्याच्यात तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये असाल किंवा ऑनलाईन बिझनेस, त्याच्यानंतर मोबाईल वगैरे यांना खूप महत्व आलंय. कारण का आता अवस्था अशी झाली की तुमचे लेक्चर्स घ्यायचे झाले तर आम्हाला मोबाईल हा असायलाच हवा. तो नसेल एक दिवस जरी तरी शक्य नाहीये, तर आम्हाला लेक्चर घेता येणार नाहीत. म्हणजे कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे आणि कशी परिस्थिती आहे याच्यावर सुद्धा त्या शेअर्सच्या किमती वाढतात. आता जसं की आरोग्य विभागाकडे किंवा स्वच्छता, आरोग्य याच्याशी रिलेटेड हायजिनिक ज्या आहेत, म्हणजे हँडवॉश असेल किंवा सॅनिटायझर, यांचे शेअर प्राइस वाढलेले आहेत. त्याच्यानंतर मोबाईल सॉफ्टवेअर, ऑनलाईन जे काय असेल त्या गोष्टींच्या शेअर प्राइस वाढलेल्या आहेत. तर असं हे नेचर ऑफ बिझनेस कोणत्या प्रकारचं आहे, किंवा कन्झ्युमर गुड्स जे आहेत ते काही झालं तरी कायम तो खर्च होतच राहतो. मग अशा कंपन्यांचे शेअर्सच्या किमती वाढतात. जे जास्त चालत नाही त्याच्या किमती कमी होतात. पॉसिबिलिटी ऑफ कॉम्पिटिशन, स्पर्धा, हा सुद्धा फॅक्टर आहे शेअर्सच्या व्हॅल्युएशनवर परिणाम करणारा. अँटिसिपेटेड लेजिस्लेचर मेजर्स, म्हणजे कायदे काय बदल होतील याचाही परिणाम होतो. अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अ कंपनी, ग्रोथ ग्रोथ प्रॉस्पेक्ट अँड चान्सेस ऑफ बोनस राईट शेअर्स. म्हणजे कंपनीची अर्निंग कॅपॅसिटी कशी आहे, ग्रोथ प्रॉस्पेक्ट काय, म्हणजे कंपनीची वाढ होणार आहे का, बोनस मिळणार आहेत का, राईट शेअर्स मिळणार आहेत का. बोनस मिळणार असतील शेअर्स किंवा राईट शेअर्स मिळणार असतील तर कंपनीचे शेअर्सच्या किमती वाढतात. पण एकदा का किंवा डिव्हिडंड डिक्लेअर होणार असेल तर शेअर्सच्या प्रपोज डिव्हिडंड असेल शेअर्सच्या किमती वाढतात. पण डिव्हिडंड डिक्लेअर झाल्यानंतर शेअर्सच्या किमती कमी होतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम शेअर्सच्या व्हॅल्यूवर होत असतो. 6.1 लाईकली इफेक्ट ऑफ डेथ ऑफ शेअर होल्डर्स विथ मेजर होल्डिंग. म्हणजे एखादा माणूस आहे ज्याच्याकडे खूप शेअर्स आहेत आणि त्याचा मृत्यू, याचा परिणाम सुद्धा शेअर्सच्या व्हॅल्युएशनवर होत असतो. जनरल इकॉनॉमिक कंडिशन, म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी आहे. फॅक्टर्स प्रपोज
to particular industry, factors prospect of particular industry, sorry, future prospect of particular industry. आता फ्युचर प्रॉस्पेक्ट याचा अर्थ काय? तर भविष्यात काय म्हणजे त्यांचं विजन काय आहे, कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत आणि प्राइस लेवल चेंजेस. These are the factors which affect the value of shares. So students, in today's lecture, we have seen what is valuation of shares, why valuation of shares is necessary, in which conditions valuation of shares is done, and what are the factors affecting the value of shares. In next lecture, we will discuss about methods of valuation of shares. Till then, thank you and happy learning to you.